नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. कामिनी आता स्वतःची बाजू मांडत असते आणि ऋषीला पटवून देत असते की मी काहीच करत नाही रे. या कमळीला माझा राग येणार म्हणून सारखी माझ्या मागे लागलेली असते आणि काही ना काहीतरी मी केलंय हे समोरच्याला पटवून देत असते. ऋषी, आता तूच सांग, मी तरी काय करू बाबा. ऋषी, अजून एक गोष्ट सांगते तुला. अन्नपूर्णा आजी कोण? माझी वहिनी, माझ्या दादाची बायको. नात्यान माझी वहिनी झाली आणि आमचं नातं निर्माण आहे. तशी ही कोण? बाहेरून आलेली कोण कुठची? ही अन्नपूर्णा आजीला काहीच्या काही भरवते आणि अन्नपूर्णा आजी हिचं ऐकून मला रागवते. आमच्या दोघींमध्ये भांडणं लावली या कमळीने. च्या नात्यात विष कालवलंय. वहिनींना काहीही सांगितलं आणि वहिनी आमच्यावरच भडकते, फक्त आणि फक्त या कमळीच्या सांगण्यावरून. माझ्याविषयी अन्नपूर्णा वहिनींना काही बाई सांगितलं आणि मनामध्ये विष कालवलंय. विष. वहिनी मला जवळ सुद्धा उभं करायला तयार नाहीये. असे काय पट्टी पडवली वहिनीनी की वहिनी फक्त कमळी कमळी कमळीच करते. आमचं नावच घेत नाही. सख्या नातीला सुद्धा विचारत नाही, फक्त कमळीला विचारते. माझ्यावर नाही नाही ते आरोप करते. कुठेही काही घडलं की ते फक्त कामिनी करू शकते. आता ऋषी सगळं ऐकत असतो आणि कमळी सुद्धा. आता कामिनीचं बोलणं ऐकावर कमळी म्हणते, आणि मी विष कालवलं म्हणताय तुम्ही? अन्नपूर्णा आजी एवढ्या हलक्या कानाचे ऐका. मी काय सांगितलं आणि लगेच त्यांनी ऐकलं. उलट तुम्ही त्यांना आणि मला किती काय काय त्रास दिलाय जरा आठवा. कामिनीने एकदम साळसूतपणाचा आव आणलेला असतो. मी कुठे त्रास दिला आणि मी कुठे काय केलंय? उगाच काही बोलू नकोसा. मी तुला अजिबात त्रास दिला नाही. आणि वहिनी माझी, तिला तरी कसा त्रास देणार मी? कामिनी ऋषीच्या समोर एकदम साळसूत झालेली असते, जणू काही मी काही केलंच नाही किंवा मला काही माहितीच नाहीये. तुला काय त्रास दिलाय कमळी? माझ्यामुळे तुला काय त्रास झालाय सांग की. नाही नाही, तू सांग आज. कमळी म्हणते, काय केलंय? काय त्रास दिलाय विचारताना मगाशी फोनवर काय बोलत होता तुम्ही? तुमचं काय? कोणता फोन? आणि तू कुठे ऐकलं फोन? मी कधी फोनवर बोलली? कामिनी आता ऋषीच्या समोर अगदी काहीच केलं नाही किंवा तिला काही येत नाही, काही माहितीच नाही असं दाखवत असते. बोलत असेल असं काही दुसरं कामाचं वगैरे. म्हणजे काय, फोनवर बोलायचं पण नाही कमी? फोनवर बोलले तरी पण वाईट ठरते कमी? फोनवर बोलायचा इथे काय संबंध आला? फोनवर बंद करायचं का बोलणं? कोयतं का बरं होतं तुमच्या हातात? सांगता का कुणाला मारत होता? मी आता उडवडीची उत्तर द्यायला लागलेली असते. कोयता आणि फोन याचा काय संबंध? मी फोनवर मगाशी बोलत होते, आता कोयता होता हातात. संबंध लागतोय का कुठे? उगाच काहीतरी आरोप करायचे म्हणून करतीये. माझ्याशिवाय दुसरं कोणी भेटत नाही का ग तुला कमळी? आणि कोयत्याचा उपयोग कशासाठी करतात तुला माहित नाहीये का? कमळी त्या बायकांना म्हणते, अगं कोयता कशासाठी बाहेर घेऊन गेले? धार काढायची होती की अजून काही दुसरं काम होतं? अगं सांगा या कमळीला. त्या बायका म्हणतात, हो हो, धार लावायची होती ना, म्हणूनच कोयता बाहेर घेऊन गेल्या. त्याच्यासाठीच त्यांनी कोयता बाहेर आणला. दुसरं काय काम करायचंय? ऋषी, ऐकलं का? कोयता कशासाठी बाहेर आणला होता? कामिनीने कमळीला आणि ऋषीला एकदम साळसूतपणाचं आव्हानं सगळं काही समजावलेलं असतं, तरी सुद्धा कमळीला काही विश्वास नसतो. तिला माहिती असतं ही कामिनी आजी आहे, कडू आजी. ही दिसते तशी तर नाहीच आहे. ती आता आतमध्ये चाललेली असते. कामिनी तिचा हात पकडते आणि जोरात खेचते. इकडे तिकडे कुठं चालली आहे तू? इथे कोणीच नाही या. स्केच आर्टिस्ट वगैरे काही बघण्याची गरज नाहीये. ती म्हणते, मला डोळ्याने बघायचे स्केच आर्टिस्ट आहे की नाही. घाबरतीये? घाबरू नका ना तुम्ही. कामिनी आजी नाहीये कोणी तर बघू द्या की तिला. आता डायरेक्ट आतमध्ये आलेली असते की कुठे काही दिसतंय का म्हणून. ती कामिनीने ती सरूच्या जवळ ती बाई उभी केलेली असते, ती सुद्धा खूप डेंजर असते. कमळी आता आतमध्ये जायला लागली. ती पटकन साड्या ओढते आणि साड्यांच्या घड्या घालत असते आणि त्या सरूच्या अंगावर टाकत असते. जणू काही असा कपड्यांचा ढीग आहे असं दिसत असतं. कमळी अगदी सरूच्या जवळ गेलेली असते, तरी सुद्धा कमळीच्या लक्षात येत नाही की इथे कुणीतरी आहे व्यक्ती. कमळी आता सगळीकडे बघते, कमळीला दिसतच नाही, कारण तिने सरू पूर्णपणे झाकून टाकलेली असते. आता कामिनी त्या बायकांना म्हणते, आजचा कोटा झालाय ना पूर्ण? कमळी येते, सर आत कुणीच नाहीये. कामिनी म्हणते, बाळ कमळी झालं का समाधान? नाहीये ना कुणी? ऋषी म्हणतो, कुणी नाही असं कसं होणार आहे कमळी? कुणीतरी असायलाच हवं होतं. कमळी बाळ, समाधान झालं का? तुझी शंका दूर झाली का? ते महत्वाचं आहे बघ. अजून कुठे बघायचं असेल तर बघून घे, परत शंका राहता कामा नाही. बघून घे बघून घे. आता ऋषीला आणि कमळीला खरंच धक्काच बसलेला असतो की इथे कोणी नाही असं होणारच नाही. कामिनी अगदी परफेक्ट प्लॅनिंगनी बोलत होती आणि इथे कसं कोणी नाहीये. कामिनी म्हणते, जमीन खणून दाखवू का तुला? तयारी माझी म्हणून म्हटलं. आता कमळी कामिनीकडे रागाने बघत असते. एका मिनिटात तिने सगळी बाजी पलटवलेली असते. तिला सुद्धा खूप राग आलेला असतो. कामिनी खूप काही बोललेली असते आणि एका मिनिटात तिने पलटी मारलेली असते. ऋषी म्हणतो, कमळी चल आता इथून. नाहीये ना इथे, चल. कमळी आणि ऋषी आता निघून गेलेले असतात. कामिनीला इतका असा सुसकेचा निश्वास टाकते आणि जोरात म्हणते, बापरे वाचले. कमळी आणि ऋषी आता गाडीजवळ आलेले असतात. ऋषी गाडी चालू करायला लागतो, पण कमळी मात्र विचारातच हरवलेली असते. कमळी कसला विचार करते आता? आता बघून झालंय ना, नाहीये ना कोणी आतमध्ये, मग काय विचार चालला तुझ्या डोक्यात तरी काय कमळी?
कमळीला कुठेतरी शंका असते आणि ती नाराज असते. इथे येऊन काहीच हाती लागलं नाही. कामिनी आता गुपचूप बघत असते ऋषीचं आणि कमळीचं बोलणं. कामिनी, आजी खोटं बोलताय असंच वाटतंय का तुला? ते काहीतरी जाणवत होतो सर, कुणीतरी आपलंय असंच मला सारखं जाणवायचं. सर, शब्दात मांडता येत नाहीये पण काहीतरी मला वेगळंच जाणवत होतं तिथे. आता कामिनी या दोघांचं बोलणं ऐकत असते आणि कमळीला काय म्हणायचंय ऋषीतला एक्झॅक्टली कळतच नसतं. तिला सुद्धा सांगता येत नसतं तिला काय फील होतंय. आपण सगळीकडे बघितलंय ना कमळी, कोणीच नाहीये ना तिथे. एवढं कळतं, आपण स्केच आर्टिस्टला सकाळपासून शोधतोय, तो सापडला नाही एवढं मात्र माहिती बाबा कमळी. हिला माहिती असतं आपण बाजी जिंकली, केसावरनं हात सारखा सारखा फिरवत असते. यांना कसं एड्यात काढलं आणि कसे आता पळून लावले. ती म्हणतो आता घरी जायचं आणि अभ्यास करायचा. तुला मी स्पष्ट सांगितलं होतं फक्त आणि फक्त अभ्यास करायचाय, असले उद्योग करू नको. तरी सुद्धा तू डेअरिंग केलं आणि हिच्या मागे आलीच. कामिनी आजीचा पाठलाग मी करणार होतो ठरलं होतं ना, मग तू माझं काय ऐकलं नाही, गुपचूप का निघून आली? आता कामिनी यांचं सगळं काही बोलणं ऐकत असते. चल आता तुला हॉस्टेलवर सोडतो आणि लगेच अभ्यासाला लागायचा. खूप वेळ व्हायला गेलाय कमळी. तुझ्या डोक्याला खूप टेन्शन आहे, तू वाढवू नकोस. सर, अजून काय टेन्शन आहे तुम्हाला? म्हणतो अरे काय बोलून गेलो मी, आता हिला काय उत्तर देऊ? ना मावशींबद्दल काही सांगितलं तर त्यांची पण काळजी करणार ही. आता नकोच हिला काही सांगायला. सध्या कमळीने फक्त अभ्यासावर लक्ष द्यावं एवढंच मला महत्वाचं वाटतंय. मी आता तिला काही विषय सांगतच नाही, म्हणजे ती विचार करणार नाही किंवा टेन्शन येणार नाही. ऋषी आता मनातल्या मनात स्वतःशी बोलत असतो आणि म्हणतो की आता हिच्यापासून सगळंच लपवून ठेवतो. आता तिने स्केच आर्टिस्टला सोडून ती साधना मावशीला शोधायला लागेल. त्यापेक्षा आता जे चाललंय तसंच चालू दे, मी काहीच हिला सांगत नाही. ऋषीकडे आता कमळी बघत असते की तुम्हाला कसलं टेन्शन आहे सर, सांगा तुम्ही मला. ती म्हणतो आता सगळं काही जागेवरच ठेवणं किंवा जागेवर थांबवणं गरजेचं आहे. अहो ऋषी सर, सांगा की कसलं टेन्शन, कसला विचार करायला लागले? तुझ्याच अभ्यासाचं टेन्शन, परीक्षेचं टेन्शन मला आलंय. कसे पेपर लिहिशील, काय लिहिशील, पास होशील की नाही, तू अभ्यास करणार की नाही याचं टेन्शन मला आलंय. दुसरं कसलं टेन्शन असणार आहे? चांगल्या मार्काने पास व्हायचं एवढं ध्येय आहे आपलं, तेवढं लक्षात ठेव कमळी. माझं टेन्शन विचारतीये. ऋषी म्हणतो फक्त आणि फक्त तुझं आणि तुझ्या परीक्षेचं टेन्शन आहे, बाकी कसलंच टेन्शन नाहीये. विश्वास ठेव, बाकी काहीच नाही, फक्त आणि फक्त अभ्यासाचाच विचार आहे. का गं कमळी, तू ऐकणारच नाहीये की ऐकायचं नाही असं ठरवलंच आहे? अभ्यास कर, अभ्यास कर, अगदी जीव तोडून सांगतोय. तुझं मात्र लक्ष नाही. भलतंच काय चाललंय? अभ्यासावरचं ध्यान भटकलं की काय तुझं? आता ऋषी आणि कमळीचे बोलत असतात ते सगळं काही कामिनी ऐकत असते. ऋषी खूप बोललेला असतो या कमळीला, तू अभ्यासासाठी आलीये, अभ्यास करून चांगले मार्क मिळून तुला हवं ते मिळव यासाठी आलीये, मग तेवढंच कर की. अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं तर काहीच उपयोग होणार नाहीये. त्यामुळे प्लीज कमळी तू अभ्यास कर ग. आणि सारखी तुझी काळजी लागून राहते ग. जर तू चांगल्या मार्काने पास झाली नाही तर काहीच उपयोग होणार नाहीये. एवढी सगळी धडपड केली, एवढं काय काय करतेय, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. फक्त अभ्यासाकडे लक्ष दे, मी एवढंच तुला सांगतोय. पण तू मात्र कशाचाच काही सिरियसनेस दाखवत नाहीये. तुलाच काही झालं असतं तर बंड्या निंगीला काय उत्तर दिलं असतं मी? अभी आई आहे, तिचा तरी विचार कर. आता खूप बोललेला असतो कमळीला, असं काही परत डेअरिंग करायला जायचं नाही, एकटीने तर कुठेच यायचं नाही. काही झालं तर कुठे शोधायचं आणि कोणाकोणाला उत्तर देत फिरू? कमळी म्हणते हो सर, खरंच चुकत झाली माझ्याकडून, मी एकटीने नकोच यायला होतं. सॉरी सर, परत असं नाही होणार, मी तुम्हाला शब्द देते. कमळीची चूक लक्षात आलेली असते आणि कमळीने सॉरी म्हणून आता विषय मिटवलेला असतो. कामिनी सगळं काही ऐकत असते. कामिनीला कळतं की आता सगळं काही नॉर्मल झालंय, आता यांनी माझा नाच सोडून दिलाय. ती म्हणतो चल आधी घरी आणि फक्त अभ्यासाकडे लक्ष दे, इकडे तिकडे कुठेच काही डोकं लावायचं नाही. ऋषी खूप चिडत असतो आणि अगदी हक्काने तिला म्हणतो की अभ्यास करायचाय, माझ्याबरोबर लगेच घरी यायचंय. बस गाडीवर चल. कमळी आता गाडीवर बसलेली असते आणि निघून चाललेली असते. तरी सुद्धा कमळीला इथे कुणीतरी माझं आहे असं सारखं फिलिंग येत असतं. तिचा तिथून काय पाय निघत नसतो. कोणीतरी आहे आणि मला ते बघतंय किंवा बोलवतंय असंच कमळीला सारखं सारखं वाटत असतं. पण कमळीला काही अंदाजच नसतो की माझीच आई तिथे अडकलीये म्हणून. बिचारी कमळी आता रिक्षा गाडीवर बसून चाललेली असते. आता निघून गेलेली असते. कामिनी येते आणि गौरीच्या तोंडावरचं झाकण लगेच काढते. काय गे, काय बोलायचंय? परत तिला टॉर्चर करायला लागलेली असते. तुला वाटतंय ना प्रयत्न करावे, इथून सुटावं, पळून जावं, कळतंय ना, असंच वाटतंय तुला. पण कामिनीच्या तावडीतून तू सुटूच शकत नाही. निंगी आणि कमळी आता अभ्यास करत असतात. निंगी अभ्यास करत असते आणि कमळीचं मात्र कुठेच काही लक्ष नसतं. या अभ्यास करत असते, सहज बघते तर काय कमळीचं लक्षच नाही. कमळीचं काहीतरी वेगळंच चाललेलं. निंगे अभ्यास कर. दरवेळेला कमळी निंगीला सांगत असते की अभ्यास कर, या वेळेला उलट होतं. निंगी म्हणते कमळे काय चाललंय आणि तुझं लक्ष कुठे? अभ्यास करत नाहीये, काय चाललंय ग? अभ्यास सोडून कशाच तरी विचार करती, म्हणजे 100% तरी टेन्शन आहे. काय टेन्शन आहे सांग बरं कमळे? निंगी आता तिला खोचू खोचू विचारत असते की सांग तुला कसलं टेन्शन आहे? अभ्यास एवढी महत्वाची गोष्ट सोडून त्या गोष्टीचा विचार करतीये म्हणजे काहीतरी सिरियस आहे.
पण काय मला सांग, आत्ताच्या आत्ता सांगायचंय कमळी. कामिनी आजी अन्नपूर्णा आजीला तरस द्यायला काहीच कमी करत नाहीये ग. रोज नवीन नवीन काही ना काहीतरी करते आणि अन्नपूर्णा आजीला त्रास देत असते. बिचाऱ्या अन्नपूर्णा आजी सगळं काही सहन करतात ग, त्या काहीच बोलत नाही ग, आणि म्हणूनच कामिनी सारखा त्रास देते. कामिनी म्हणते या सगळ्यात माझ्या लक्षात आलंय की ऋषी आणि कमळी माझ्या मागावर आहेत. आता मला जरा सावध राहायला लागणार. हे आर्टिस्ट माझ्या ताब्यात आहे असं ऋषीला आणि कमळीला वाटतं, म्हणूनच माझा पाठलाग करतात. याचा अर्थ स्केच आर्टिस्ट त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचलेलं नाहीये, म्हणजे मला त्याला शोधणं गरजेचं आहे. कामिनी आता मनातल्या मनात विचार करते. काय करते, स्केच आर्टिस्ट त्यांच्या हातात जाण्याच्या आधी मी पटकन पकडते. काय केलंय ना ते सगळं आणि सगळं कामिनी आजीच करते ग. आपल्या आजीला सुद्धा तीच त्रास देतीये. पूर्ण आजीला ह्या कामिनी आजींनी दिलेल्या गोष्टींपासून किती त्रास होत असेल बघ की. बिचारा कोणाला काही सांगू शकत नाही, त्यांच्या त्याच एकट्या सहन करता ग निंगे. कामिनीने जी बाई ठेवलेली असते गौरीवर वॉच ठेवायला, मॅडम त्या बायका इथे कामाला लावून चांगलाच गेम खेळला. कामिनी म्हणते कच्च्या खिलाडी समजते की काय, अगं पक्की आहे मी, मुरलेली आहे, काहीही करू शकते आणि कुठच्याही थराला जाऊ शकते. म्हणते हिला गमावण्याची रिस्क मी घेणार नाहीये, काहीही झालं तरी ही माझ्या हातातून सुटता कामा नाही. हिला रस्त्यातून मिटवायचंय मला. माझ्या लेकीच्या संसारात येऊन मोठा काटा निर्माण होणार आहे ही. हिला काहीही करायचं आणि मिटवायचं म्हणजे मिटवायचंच. या गोष्टीची मला कल्पना होती, म्हणून तर असा डाव रचला. गौरी सुद्धा आता मनातल्या मनात म्हणत असते मी फक्त माझ्या पोरीचा विचार करतेय म्हणून गप्प बसले, नाही तर तुझं भांड कधीच फोडलं असतं आणि कधीच तुला सगळ्यांच्या समोर आणलं असतं. कामिने गौरीला इतका राग येत असतो या कामिनीचा, आणि बरोबर कामिनीने बिचाऱ्या गौरीला अडकवलेलं असतं तिच्या जाळ्यामध्ये. इतकं टॉर्चर करत असते, मारत असते, नको नको ते बोलत असते. कामिनी क्रूरपणाच्या सगळ्या हद्दी पार करत असते. गौरी म्हणते सगळ्या गावाला तुझा खरा चेहरा दाखवला असता ग. कामिनी म्हणते आज मी इथे फार महत्वाच्या कामासाठी आलेली आहे. काय काम आहे महत्वाचं तुला माहितीये? मी सांगते की. कामिनीने गौरीला चटके दिलेले असतात, तिचे ग्लास असतो त्या ग्लासने तिच्या हातांचं रक्त काढलेलं असतं, खूप खूप टॉर्चर केलेलं असतं. त्या जखमा आता मुद्दाम दाबत असते. तुझ्या मुलीचं नाव सांग, मुलीचा पत्ता सांग, आणि त्या जखमा दाबत असते. आणि तशी तशी आपली गौरी ओरडत असते, तिला फार त्रास होत असतो. आणि हळूच म्हणते त्रास होतोय का ग, दुखतंय का फार? गौरी आता मनातल्या मनात म्हणते माझा जीव जरी गेला तरी कमळी माझी लेक आहे, मी शेवटपर्यंत तुला सांगणार नाही आणि काहीही कर मी तोंड उघडणारच नाही. कमळी आणि निंगे आता विचार करत असतात अन्नपूर्णा आजीचा, आणि फार त्यांना वाईट वाटत असतं की काहीही दोष नसताना किती सहन करताय. निंगे म्हणते ती कडू आजी सरळ सरळ अन्नपूर्णा आजीला ब्लॅकमेल करतेय. होय ग, दुसरं कोण आहे ग त्यांची काळजी करणार? मला फार वाईट वाटतंय ग, एकट्या पडल्यात त्या. मी आता गौरीच्या मुलीचा पत्ता किंवा गौरीच्या मुलीचं नाव मिळवण्यासाठी काहीही करत असते. आता काहीही झालं तरी गौरी काय तोंड उघडत नसते, सणासण तिच्या कानाखाली लावत असते आणि बोल तुझ्या मुलीचं नाव. गौरी सुद्धा मुलीसाठी सगळं काही टॉर्चर सहन करत असते, पण नाव काय सांगत नसते. इतकी काय मारलेली असते तरी सुद्धा ती बोलायला तयारच नसते. म्हटलेलीच असते मनातल्या मनात जीव गेला तरी चालेल पण मी काही तोंड उघडणार नाही. कामिनीचा हात लाल झालेला असतो मारून मारून, पण गौरीवर काहीच परिणाम झालेला नसतो. कामिनी म्हणते गप्प बस, काहीही कर, मी काही तुम्हा दोघींना सोडत नसते. काहीही झालं तरी मी तुम्हाला सोडणार नाहीये. तुमच्या दोघींना तुमची जागा मी दाखवून देणार, तुमचं काम तमाम करणार म्हणजे करणारच, हा कामिनीचा शब्द आहे. कळलं काय गौरी? कामिनीने आता खूप टॉर्चर केलेलं असतो तरी सुद्धा गौरी तोंड उघडायला तयार नसते. आता वेगळा रस्ता तयार करते कामिनी. कामिनी म्हणते अगं तू तर मरून जाणार, बरोबर, मी तुला काही जिवंत ठेवणार नाही, तुला मारूनच टाकणार. पण उद्या तुझ्या पोरीला कळणार का, महाजन कुटुंबाची वारसदार आहे ती, मोठी नात आहे ती, सगळ्या एस्टेटीची वारसदार, आणि तिला तू जर मरून गेली तर तिला हे कोण सांगणार की महाजन कुटुंबाचं तुझं नातं आहे, राजन तुझा बाप आहे, अन्नपूर्णा आजी तुझी आजी आहे, हे तिला कोण सांगणार तू जर मेली तर. म्हणून म्हणतीये पटकन तुझ्या मुलीचं नाव सांग, पत्ता सांग आणि सुटकी सगळ्या याच्यातून. कशाला मरतीये तू, मी तुला मारणार आहे. मेंदूत का शिरत नाहीये ग, एवढी तुला सांगतेय समजावून. कामिनी म्हणते काहीतरी करायला पाहिजे म्हणजे हिच्या मेंदू शिरेल. कामिनी भयंकर चिडलेली असते. गौरीला खूप वेळा विचारते ती सांग सांग, पण गौरी काय सांगायला तयार नसते. तुझ्या मेंदूत कसं शिरणार ग, तुझं डोकं कसं चालेल, बंद पडलेलं डोकं चालू करण्यासाठी मी काय करू? कामिनी आता हे सारखं सारखं त्या गौरीला विचारत असते. गौरीला असं वाटतं मारून मारून काय करणार, हाताने मारेल किंवा अजून काहीतरी टॉर्चर करेल, चटके वगैरे देईल. पण कामिनीने मात्र आता हद्द गाठलेली असते. तिथे एक रॉड असतो, तो रॉड उचलते आणि जोरात असा आता गौरीच्या डोक्यात घालते. पहिलाच वार केलेला असतो. गौरी खूप जोरात अशी किंचाळते आणि लगेच बेशुद्ध झालेली असते.
इतकं काय तिच्या डोक्यामध्ये ते लागलेलं असतं की एका मिनिटाच्या आत गौरी डोळे मिटते. कामिनी म्हणते, बापरे, झाली एकदाची शांत, आणि पटकन ते टाकून दिलेलं असतं खाली. आणि आता गौरीकडे बघत असते, मेली की काय. ती एक नंबरची क्रूर बाई असते. गुंडगिरीच्या सगळ्या हद्दी तिने पार केलेल्या असतात. एवढं तिला लागलेलं असतं तरी सुद्धा कामिनी हसत असते. कामिनी म्हणते, चला पुढची तयारी करायची आपल्याला, चला चला कामिनी, चला पुढच्या तयारीला चला. कामिनी आता डायरेक्ट घरी आलेली असते. रागिनी आणि कामिनी पुढची तयारी करायची असते त्यांना, पुढचं प्लॅनिंग. आता अनिकाला सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलेलं असतं कामिनीने. रागिनी तर असतीच, आता अनिकाकडून सुद्धा ती काम करून घेणार असते. आणि सगळं काही खटाटोप कशासाठी करतोय रागिनी? अनिकासाठीच ना. मग तिने थोडी मदत केली तर कुठे बिघडतंय? वारस ती या घराची, ती सगळं काही चालवायला शिकणार आहे. ती वारस म्हटल्यावर तिला हे शिकायलाच लागणार. रागिनी म्हणते, आई बघितलंस का, तू तिला आता किती टोमणे मारले, किती तिला घालून पाडून बोललीये, काही परिणाम झालाय का तिच्यावर? लक्ष तरी दिले का? तिने उत्तर तरी दिले का आपल्याकडे? अशी कशी आहे ही मुलगी? तिला काही फरक पडलाय का? दिसतंय का तुला फरक पडलाय म्हणून? त्याकडे कसले लक्ष देतीये? तिला काही फरक पडत नाही. अनिकालाच करू दे ग हे सगळं, दुसरं कोणी विश्वासातलं नसणार ना. अनिकालाच बोलायला लागणार आहे. अनिका आता मस्तपैकी यांच्या गप्पा ऐकत असते आणि एन्जॉय करत असते. ग्रॅनी आजी, काय चाललंय ग तुझा मूर्खपणा? काय इरिटेट करून टाकले? बडबड बडबड करतीये का? मला त्रास देतीये? तर कामिनीने अनिकाला काय काम करायचं ते सांगितलेलं असतं. रागिनी म्हणते, अनु बाळा, हे काम दिसतंय तितकं सोपं नाहीये, खूप अवघड आहे. कामिनी म्हणते, बोलून दाखव. कामिनीने शिकवलेलं असतं कसं बोलायचं, तेवढं मला एकदा बोलून दाखव बाळा. तर म्हणते, का त्रास देताय ग तुम्ही मला? वेडं करून सोडणार की काय? सगळं विसरायला होतंय मला, मी काही करत नाहीये. ही तुझी आई, तुझी आई. तुझी आई म्हणजे रागिनी म्हणत होती तिला जमणार की नाही, ती करू शकेल की नाही. मी कॉन्फिडन्स दाखवला, अनु बाळा करून दाखवणार. जमणार नसल तर दुसरं कोणाला तरी बघितलं असतं, पण मला माहितीये तुला जमणार आहे बाळा. रागिनी म्हणते, आई सरडा सुद्धा इतक्या लवकर रंग बदलत नाही. काय रंग बदलते का एका मिनिटात? आता तिच्या विरुद्ध बोलत होते आणि ती समोर आली तर तिच्या बाजूने बोलतीये. काय रंग बदलते बाई, सरड्यापेक्षाही फास्ट आहे ग आई तू. म्हटली ना आता ऑप्शन नाहीये म्हणून अनिकाला सांगायचं, आणि तिच्यासमोर काय म्हणतीये मी म्हणाले. तिने आता हसते आणि रागिनीला म्हणते, रागिनी जरा शांत बसतीस का? रागिनी अनिकाचीच आई असते. अनिका एकदा बोलायला लागली की जशी थांबत नाही, तशी रागिनी सुद्धा बोलायला लागलेली असते. ती काय थांबायचं नाव घेत नसते. कामिनी म्हणते, रागिनी शांत बसती का? जरा गप्प बस. ती ना ती करू दे की तिला, गप की. का बाळा, कर तू, मला माहितीये तुला जमणार आहे. ते काय म्हणते, मला चिडवताय म्हणजे मी काहीच करू शकत नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? करा करा, काय करायचंय ते करा, हसा माझ्यावर. पण मी सुद्धा प्रूव्ह करून दाखवणार की मी करू शकते सगळं काही परफेक्ट. चॅलेंज तुमचं एक्सेप्ट आहे. मी फोन लावणार आणि प्लॅन अगदी सक्सेस करणार. अनिका चिडलेली असते आणि रागिनी कामिनीने जे काम सांगितलंय ते करायला तयार होते. आणि रागारागाने यांच्यावर चिडून ती निघून गेलेली असते. अनिका आता निघून गेलेली असते. कामिनी आणि रागिनी एकमेकींकडे बघतात आणि त्यांच्यात ते हसत असतात. आता बघूया, कामिनीने आणि रागिनीने अनिकाला जे काम सांगितलंय ते अनिका परफेक्ट असं काम करणार का? आणि हा जो प्लॅन करताय नवीन, तो प्लॅन सक्सेस होणार का? मित्रांनो, आपल्याला हे सगळं काही जर बघायचं असेल तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.